ओम साईराम मित्रांनो, आई अण्णा गोट फार्ममध्ये आपले स्वागत आहे. चालले आता शेळ्या घराकडे. लहान शेळ्यांची खूप ओढ राहते. ही गवळी बसली इकडं, काय गबळ आहे खायला बघू शकतात मित्रांनो. अशा पद्धतीने शेळ्या टच होऊन घरी चाललेले आहे. भागलंय त्यांचं आज पाऊस नसल्या कारणाने. चालले ते आता टच होऊन सरत 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 घरी, हळूहळू घरी जातात. खात 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 संध्याकाळचा माहोल, निसर्ग वातावरण बघू शकतात आपण. अशा पद्धतीने आहे. कशा नागिनवाणी डुलत चालल्या पहा आता तुम्हीच. दोन्ही कुसाटम याला म्हणतात फिरिस्ती शेळी पालन. रानात किती खाईन याचं निमित नाही. बंदिस्तला आपण टाकू, मोजून टाकू, मापून टाकू, ते पण टायमिंग शिर. सकाळी 9ला टाकलं डायरेक्ट 2ला, 2ला टाकलं तर 6ला. तसं नाही आहे मित्रांनो. इथं अनलिमिटेड किती खा, अनलिमिटेड चारा खाऊ शकतो फिरिस्तीला. झाडपाला, डाहळा, गवत, वेल जे म्हणता येईल ते खाता येतं. बोराट्या, त्याच्यामुळून त्यांच्या तब्येती अशा राहतात स्ट्रॉंग. मनसोक्त खातात, मनसोक्त खातात, मनसोक्त चालतात, व्यायाम होतो. शेळ्यांचा व्यायाम होतो, आई अण्णांचा व्यायाम होतो. चालून चालून रानात. हे बघा आपली भंडी कशी टम झाली. आज बघा तिचं दूध वगैरे. 3 बकरं फुल होतात. अशा पद्धतीने घराकडे ओढ चाललेली आहे त्यांची. आता गेल्याच्या नंतर बकरं पाजणी, बकरं पाजून झाले का निवांत बसतात शेळ्या. बघा आपला गावळा 2 दिवस दुखत होतं, आता एकदम ठणठणीत चालली. क्लिअरमध्ये टकाटक झाली. तिची बहीण पुढं. बघा आपली सुगंधी, तिचं घरी जाऊस तोवर भागतच नाही.